मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर ओबीसी नेते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। त्यात मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। बैठकीतून छगन भुजबळ बाहेर पडल्याचंही समोर आलंय। तर विनाकारण गैरसमज करून घेऊ नका असं विखे पाटील यांनी म्हटलंय। छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जीआर काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जीआर पक्का आहे। समजून घ्या, छगन भुजबळ जर बाहेर पडला तो मुरब्बी आणि अभ्यासून येत आहे। त्याला सगळं कळतंय। या पोराने आरक्षणात महाराष्ट्र घातला तेव्हा आता ओबीसीची बैठक घेतोय अशी पत्रकारांचं म्हणणं आहे। मला माहित नाही, पण गेले मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे। हैदराबाद गाजीकर काय आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटचे बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत। 80%, 90% त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखल आहे। आता हे सगळे हैदराबाद गाजीकरमध्ये तो नंबर आहे, नाव नाही। आता त्याची स्क्रुटिनी होणार। स्क्रुटिनी करणारे पात्र असतील, पात्र लोक आहेत तर त्यांना संधी दिली पाहिजे ना। ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। आणि काल जे कोणी मराठा नेते नाही तर मंत्री हे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आले होते, त्याच्यामध्ये जयकुमार गोरे सुद्धा जे ओबीसी नेते आहेत, मंत्री आहेत, ते सुद्धा तिथं होते। आता ओबीसी नेते आणि मराठा नेते मिळून हा निर्णय तिथं घेतला गेला असेल, नाही तर जीआर काढला गेला असेल, तर मग या बाबतीत भुजबळ साहेब हे नाराज का, हे खरं तर भुजबळ साहेबांनाच आपण विचारलं पाहिजे।